नमस्कार मित्रांनो. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आवाज म्यूट करा. आवाज ओके आहे? चेक करा एकदा. आवाज चेक करा. आज आपण इथे अर्थशास्त्र हा विषय आपण इथे डिस्कस करतोय. अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. आणि आपण जी काही परीक्षा देतोय म्हणजे कोणती असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, सरळ सेवा असेल, कोणती परीक्षा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट तर आहेच. पण त्या सब्जेक्टमध्ये किंवा त्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स हा विषय नाहीये. बेसिकली आपण याचा जो काही उच्चार आहे ते इकॉनॉमिक्स असा करतो, पण इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला एक्झाम मध्ये नाहीये. तुमच्या परीक्षेला कोणता विषय आहे? तर तो आहे इकॉनॉमी, नॉट इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स हे खूप मोठी ब्रँच आहे. इकॉनॉमिक्स आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या इकॉनॉमिक्स मध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या ब्रँचेस आहेत. पहिली ब्रँच आहे त्याचं नाव आहे मिक्रो इकॉनॉमिक्स आणि सेकंड जी ब्रँच आहे त्याचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ऑब्व्हियसली ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेतच, मिक्रो आणि मॅक्रो. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपली जी काही परीक्षा आहे किंवा आपण ज्या एक्झामची तयारी करतो, म्हणजे ती सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, युपीएससी असेल, या सगळ्या प्रकारच्या परीक्षेला तुम्हाला मिक्रो इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला अजिबातच नाहीये. हा विषय तुम्हाला संबंधच नाहीये. मग हा जो काही मिक्रो इकॉनॉमिक्स आहे हा कोणासाठी आहे? जे लोक एमबीए करतात, ज्या लोकांना बेसिक इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे, ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे, ज्या लोकांना मार्केट स्ट्रॅटेजी समजून घ्यायची आहे, त्या लोकांसाठी हा मॅक्रो इकॉनॉमिक्स या सब्जेक्टला जास्त प्रायोरिटी दिली जाते. परंतु आपण जे काही अभ्यास करतोय, आपण जे काही शासकीय अधिकारी होणार आहोत, आपल्यासाठी हे काही मार्केट किंवा कस्टमर याचा काही संबंध नाहीये. आपला संबंध हा कोणाशी आहे? देशाशी संबंध आहे. देशामध्ये असणारी जी काही जनता आहे त्यांना आपल्याला ही सेवा द्यायची आहे. तर त्यामुळे तुम्हाला देश समजणं खूप गरजेचं आहे. मग त्या देशामध्ये लोक कसे आहेत, देशामध्ये रोजगार कसा आहे, बेरोजगार कसा आहे, देशातील सरकार कसे चालते, पैसा कसा निर्माण होतो, या सगळ्या गोष्टींचा जो काही अभ्यास आहे तर तो आहे तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे देशाचा आणि पैशाचा जेव्हा अभ्यास करता, देश आणि पैसा या रिलेशनचा जेव्हा अभ्यास येतो, यालाच आपण इथे म्हणायचं मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि मिक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? जेव्हा एखादा व्यक्ती म्हणजे पर्सन, व्यक्तिगत आणि पैसा याचा जेव्हा संबंध प्रस्थापित होतो, याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे मॅक्रो इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये पर्सन आहे म्हणजे एक विशिष्ट छोटीशी एंटिटी आहे. मग ते एखादा व्यक्ती होऊ शकते, एखादा छोटंसं मार्केट होऊ शकते, एखादी छोटीशी फर्म होऊ शकते, एखादी कंपनी होऊ शकते. याचा आणि त्यांनी ताळमेळ केलेला जो अभ्यास आहे त्यालाच आपण इथे मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणायचं. आणि हा जो संबंध आहे तो देशाचा संबंध आहे, देशाचा आणि पैशाचा असलेला संबंध. आणि लक्षात घ्या, आपल्या परीक्षेला यामध्ये व्यक्तिगत अभ्यास नसून हा देशाचा अभ्यास आहे. म्हणून तुम्हाला जो काही सिलेबस जो आहे तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आहे. पण बरेच वेळा आपण उच्चार करत असताना मिक्रो आणि मॅक्रोचा गोंधळ होतो. जे इकॉनॉमिक्स आहे त्यांनाही गोंधळ होतो. यामुळे मॅक्रो इकॉनॉमिक्स यालाच शॉर्टकटमध्ये इकॉनॉमी असं म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही याचा उच्चार इकॉनॉमी असा करता, याचा अर्थ की तुम्हाला काय म्हणायचं आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स हा विषय नाहीये. कारण की जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्स हा उच्चार करता तेव्हा ह्या दोन गोष्टी एकत्र येतात. पण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासक्रम कोणता आहे? फक्त इकॉनॉमीचा आहे. तर त्यामुळे इथून पुढे सुद्धा तुम्ही याचा उच्चार कसा करायला हवा? इकॉनॉमी असा करायला हवा. बरेच लोक याचा उच्चार इकॉनॉमिक्स करतात पण ते टेक्निकली चुकीचं आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला, सर काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. तुम्हाला म्हणायचं तर बिंदास म्हणा, पण याचा टेक्निकली अर्थ काय आहे? आपल्या एक्झामसाठी इकॉनॉमी हाच अर्थ आहे, हा समजून घ्या. मग आता ह्या इकॉनॉमीमध्ये कोणत्या इकॉनॉमीचा अभ्यास आहे? तर त्या भारताच्या इकॉनॉमीचा अभ्यास आहे.
आणि म्हणूनच आपल्याला इथे इंडियन इकॉनॉमी असं म्हणतो. इट्स कॉल्ड ॲज अ इंडियन इकॉनॉमी. युपीएससी, राज्यसेवा, कंबाईन सगळ्या परीक्षेला जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तो कशाचा अभ्यासक्रम आहे? इंडियन इकॉनॉमी या विषयाचा अभ्यास आहे. मग आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे इंडियन इकॉनॉमी हा जो काही सब्जेक्ट आहे यामध्ये एकूण किती टॉपिकचा अभ्यास आहे. कारण की जोपर्यंत तुम्हाला टॉपिक लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला या सब्जेक्टचा आवाका लक्षात येणार नाही. आधी मला सांगा, तुम्हाला हे बायफिकेशन लक्षात आलेलं आहे? आता यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं की जेव्हा तुम्ही इंडियन इकॉनॉमी जेव्हा लक्षात घेता तेव्हा याच्यामध्ये एकूण किती टॉपिक्स आहेत. हा तुमचा कंबाईनचा सिलेबस आहे आणि या कंबाईनच्या सिलेबसनुसार जो तुमचा सिलेबस आहे इथे तो आहे अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे हे दोन पार्ट केलेत. आणि तुम्हाला नेहमी माहित असेल की पूर्व परीक्षेला आपल्याला एकूण याच्यावरती किती प्रश्न असतात, तर साधारण इथे आपल्याला नेहमी 15 प्रश्न असतात. आता जो काही सिलेबस आहे तो आपला असाच आहे का? राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार वगैरे वगैरे हा एवढा सिलेबस नाही, तर याच्यापेक्षा थोडासा जास्त सिलेबस आहे की जो कधी कधी आयोग तुम्हाला सिलेबस देत नाही पण त्याच्यावरती प्रश्न असतात. मग एकूण आपण जर टॉपिक बघितले तर किती क्वेश्चन्स आहेत, तर याच्यावरती साधारण 10 टॉपिक्स आहेत. हे 10 टॉपिक्स एकदा नाव लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न, क्षेत्र, क्षेत्र म्हणजे 3 आहेत, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस, बँकिंग, महागाई, मौद्रिक धोरण, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, त्याच्यानंतर आहे नियोजन, आर्थिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि नंतर आहे सार्वजनिक वित्त. आता हा संपूर्ण जो काही सिलेबस आहे हा तुम्हाला पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये 10 पॉईंट तुम्हाला दिलेत. पण फक्त 10 पॉईंटचा अभ्यास करून काही होणार नाही, कारण की याच वेळेस तुम्हाला जी काही मुख्य परीक्षा आहे, कंबाईन मुख्य परीक्षा, याचाही अभ्यास करावा लागेल. तर यामध्ये आपण जेव्हा मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर तेव्हा हे सगळे पॉईंट्स आहेत. तर आपल्याला हे सर्व पॉईंट्स आहेत, हे तुमचे संपूर्ण कंबाईन मेनचे पॉईंट्स आहेत. जवळपास हे 14 आणि हे 9 किती होत आहेत? जवळपास 13 तुम्हाला पॉईंट्स आहेत. पण यापैकी बरेच पॉईंट्स हे रिपीट झाले, तर त्यामुळे एकूण 11 पॉईंट्स आहेत. म्हणजे बघा, कंबाईन पूर्वला किती पॉईंट्स आहेत? 10. मुख्य परीक्षेला किती पॉईंट्स आहेत? 13. यापैकी 2 पॉईंट रिपीट असल्यामुळे याला आपण इथे 11 पॉईंट्स असं म्हणूयात. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथे कंबाईनची जेव्हा तयारी करता, या कंबाईनच्या तयारीमध्ये आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये एकूण पॉईंट्स आहेत 10, ज्याचा अभ्यास करायचा आहे. मुख्य परीक्षा आहे ज्याचे आपल्याला एकूण 11 पॉईंट्स आहेत. 11 आणि 10 किती होतात? एकूण 21 पॉईंट होतात. पण परत या एवढ्या मोठ्या 21 पॉईंटचा अभ्यास करण्याची गरज आहे का? तर नाही. तर यापैकी काही पॉईंट्स पूर्व आणि मुख्यमध्ये रिपीट आहे. जर आपण हे सगळे पॉईंट जर वेगळे केले तर कंबाईन परीक्षेमध्ये आपल्याला एकूण किती पॉईंटचा अभ्यास आहे? तर साधारण आपल्याला इथे 20 पॉईंट दिसत आहेत. तर मित्रांनो, हे संपूर्ण तुमचे 20 पॉईंट आहे. म्हणजे अर्थव्यवस्था, पूर्व आणि मुख्य मिळून तुम्हाला इथे एकूण 20 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, महागाई, मौद्रिक धोरण, आरबीआय, बँकिंग, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त, अशा प्रकारचे तुम्हाला हे 20 पॉईंट आहेत. काही पॉईंट्स रिपीट होते, त्याला आपण इथे मर्ज केला आणि थोडंसं सिम्प्लिफाय केलं. तर जेव्हा कधी तुम्ही अर्थव्यवस्था हा विषय जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवाल तर तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर हे 20 पॉईंट यायला हवेत. मुळात हे तुमचे 19च पॉईंट आहेत, पण चालू घडामोडी हा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला करंटमध्ये सुद्धा येत असतो. त्यामुळे आपण या सगळ्या पॉईंटचं एकत्रीकरण 20 पॉईंट मध्ये केलेलं आहे. अर्थव्यवस्था म्हणजे किती पॉईंट्स आहेत? 20 पॉईंट्स. मग आता लक्षात घ्या, प्रिपरेशन करत असताना तुम्हाला काय करायचंय, एक एक पॉईंट फक्त तुम्हाला उचलायचा आहे आणि एक एक पॉईंट उचलल्यानंतर त्या पॉईंटचा फक्त तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग करायचंय. ते अंडरस्टँडिंग करून देणं ही माझी जबाबदारी आहे. पण तुमची जबाबदारी याच्यामध्ये काय असेल की तो पॉईंट व्यवस्थित समजून घेणे. प्लीज मोबाईल बाजूला ठेवा. तर जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला फक्त अंडरस्टँड करणे. आज हे जे काही तुम्हाला 20 पॉईंट दिसत आहेत, या 20 पॉईंट पैकी आपण कोणत्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत? तर या पॉईंटचं नाव आहे इथे बेरोजगारी. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. आलटून पालटून तुम्हाला नेहमी याच्यावरती प्रश्न असतातच.
तर चला तर सुरुवात करायची. बेरोजगारी. आता तुम्हाला मी प्रश्न पडला असेल की या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला काय करायचंय, कोणते पुस्तक वाचायचे. मित्रांनो, सोर्सेसमध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड वाचा, 11वी-12वीचं खूप छान आहे. याचबरोबर तुम्हाला वाटेल ते कोणतेही मार्केटमधलं पुस्तक घ्या, कोणते घेतलं तरी चालेल, कारण की क्लासमध्ये आपण हे सगळे टॉपिक्स कव्हर करून तुम्हाला मी नोट्स देणार आहे. पण याचबरोबर तुम्हाला एक सपोर्टिव्ह नोट्स तुम्हाला सोबत ठेवायची आहे. मग आता मला सांगा, तुम्ही याच्या आधी इकॉनॉमीसाठी कोणते बुक्स विकत घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला आणखी सजेशन देता येईल. येस, सांगा. स्टेट बोर्ड वाचलेले आहेत, अजून काही रेफरन्स वगैरे आपण घेतले नाही. ओके, तुम्ही काहीच घेतलं नाही आतापर्यंत. तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करता? कंबाईन. तुम्ही तुम्ही कंबाईन. मग अजून पुस्तक घेतले नाही विकत? जस्ट तुम्ही आता सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, आता सुरुवात केली आहे तर ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही इकॉनॉमी पासून सुरुवात केली. थोडा विषय अवघड आहे, पण हा विषय स्कोरिंग आहे. इकॉनॉमीला साधारण आपल्याला किती प्रश्न असतात? 15 प्रश्न असतात. लक्षात ठेवा नेहमी, 15 प्रश्न असतात. आणि जर समजा तुम्हाला इथे 20 टॉपिक जर तुम्ही इथे जर कव्हर केलेत, लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला 15 पैकी साधारण 12 ते 10 क्वेश्चन तुमचे सहज बरोबर येऊ शकतात. एवढा हा सोपा विषय आहे. काही लोकांना अवघड वाटतं कारण की त्याची मेथड थोडीशी ते वेगळी अडॅप्ट करतात. पण जर समजा तुम्ही इथे 20 टॉपिक जर व्यवस्थित केलात, तर याच्यावरून तुमची इथे पूर्व परीक्षेमध्ये 15 पैकी तुमचे 12 क्वेश्चन्स कव्हर होतात. आणि आपण जर मुख्य परीक्षा जर बघितली, तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला इथे साधारण 8 ते 9 क्वेश्चन्स कव्हर होतात 10 क्वेश्चन्स पैकी. मी लक्षात आलं मी काय सांगितलंय? म्हणजे जे काही तुमचे 20 टॉपिक आहेत ते जर व्यवस्थित केले, तर तुम्हाला 15 क्वेश्चन्स पैकी 10 ते 12 क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात. 15 पैकी 15ची मी गॅरंटी देत नाही आणि तुम्ही गॅरंटी घेऊ नका, कारण की हा विषय थोडासा अवघड आहे, फॅक्च्युअल बेस आहे. नंतर आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेला तुम्हाला साधारण किती प्रश्न असतात? 10 प्रश्न. या 10 पैकी किती क्वेश्चन आपल्या हातात लागू शकतात? तर ते आहे 8 ते 9. मग आता लक्षात घ्या, पूर्वची तयारी वेगळी करायची, मुख्यची तयारी वेगळी करायची, असं काही आहे का? तर अजिबात नाही. पूर्व आणि मुख्यची तयारी तुम्हाला सोबतच करायची आहे. आणि सोबतच करत असताना तुम्हाला किती पॉईंट कव्हर करायचे आहेत? फक्त 20 पॉईंट कव्हर करायचे. आता हे 20 पॉईंट कुठून कव्हर करायचे? याचे काही ऑथेंटिक सोर्सेस असतील, तर यासाठी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी मित्रांनो अशी सांगू इच्छितो, या 20 टॉपिकसाठी तुम्हाला खूप काही जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला काही गोष्टी वाचाव्या लागतील. नंबर 1, स्टेट बोर्ड 11वी आणि 12वी खूप चांगलं करा, वाचा व्यवस्थित. नंबर 2, गजानन भस्के सरांचं एक पुस्तक आहे, इकॉनॉमिक्स गाईड नावाचं, तेवढं पुस्तक विकत घ्या. नंबर 3, क्लास नोट्स ज्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, क्लास नोट्स किंवा पीपीटी. मित्रांनो, एवढं जर तुम्ही जर करू शकला, तर तुमचे हे 20 पॉईंट कव्हर होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त एकच पुस्तक सांगतो, आणि ते खूप छोटं पुस्तक आहे, एवढं पुस्तक आहे. प्री साठी सुद्धा तेच आहे, मेन साठी सुद्धा तेच आहे. जर समजा तुम्ही हे सगळं करू शकलात, आणि हे आणले किती पुस्तकं होतात बघा, हे 2 आणि एक 3 आणि एक छोट्याशा नोट्स, म्हणजे साधारण तुमचं हे एवढं रेफरन्स तयार होईल. याला म्हणतो आपण इथे बस एवढं तुमचे ऑथेंटिक सोर्स आहे. प्रिलिम हेच आहे, मेन्स तुमचं हेच आहे. इव्हन जर समजा तुम्ही राज्यसेवेची जर तयारी करत असाल, तर राज्यसेवा पूर्व परीक्षा तुमची हीच आहे. आता काही लोक सरळ सेवेची तयारी करतायत, त्यांच्यासाठी काय आहे? तर त्यांच्यासाठी काही एवढी तयारी करण्याची गरज नाहीये, 20 पॉईंट करण्याची गरज नाहीये, पण त्या लोकांसाठी 10 पॉईंट तुम्हाला करावे लागतील. आता जे लोक सरळ सेवेची तयारी करतात, त्यांना मी नंतर सांगेल की 10 पॉईंट्स कोणते आहेत. आता फक्त फोकस करा की आता आपल्याला इथे 20 पॉईंटचं एवढं कव्हरेज आहे, आणि यासाठी तुम्हाला हे सगळे तुमचे ऑथेंटिक सोर्सेस आहेत. तर यापैकी आज आपण पहिला टॉपिक सुरुवात करणार आहोत, बेरोजगारी, जो तुम्हाला सरळ सेवा, राज्यसेवा आणि कंबाईन या सगळ्या परीक्षेला तुम्हाला इथे महत्वाचा आहे. समजलं थोडंफार बेसिक बेसिक. इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्सचे 2 पार्ट असतात. यापैकी आपल्याला कोणता इकॉनॉमिक्स आहे? तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच इकॉनॉमी. तर आता चला तर आपण डायरेक्टली आपल्या विषयाला आपण सुरुवात करूयात. आता हे सगळं विश्लेषण वगैरे हा तुमचा नंतरचा पार्ट आहे. आता आपण डायरेक्टली टॉपिकला आपण सुरुवात करतोय. चला, या संदर्भात जर तुम्हाला काही क्वेश्चन डाऊट असेल, तर तुम्ही मला इथे विचारू शकता. चला, बेरोजगारी.
तुम्ही हा शब्द बरेच वेळेस ऐकला असेल. इव्हन तुम्ही सुद्धा बेरोजगार असाल, जॉबच्या शोधात तुम्ही आहात. सांगा काय अर्थ होतो बेरोजगारी म्हणजे काय? बेरोजगारी म्हणजे काय? म्हणजे या शब्दाचा अर्थ हा होतो की तुम्हाला काम नाही, म्हणजे तुम्ही बेरोजगार आहात. पण एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही बेरोजगार असं म्हणता तेव्हा याच्यामध्ये 3 क्रायटेरिया महत्वाचे असतात. पहिला क्रायटेरिया हा आहे की तुमचं वय किती आहे. तुमचं वय इथे 15+ वय असणं गरजेचं आहे. तुमची स्वतःहून काम करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची इथे काम करण्याची इच्छा आहे. नंबर 3, तुम्ही काम करत आहात. 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे आणि तुम्ही काम करत आहात. जर असं असेल तर यालाच आपण इथे रोजगार असं म्हणायचंय. रोजगाराची व्याख्या काय आहे? 15+ वय असणे, काम करण्याची इच्छा असणे आणि काम करत आहात म्हणजे रोजगार. दुसरी व्याख्या आहे 15+ तुमचं वय आहे, परंतु तुमची काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला जर काम मिळत नसेल तर यालाच म्हणायचं आपण या ठिकाणी इथे बेरोजगार. चला, बेरोजगाराची व्याख्या लक्षात आलेली आहे. काय आहे व्याख्या? 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे, पण काम मिळत नाही. म्हणजे इथे काम न मिळणे हा सर्वात महत्वाचा क्रायटेरिया आपल्याला इथे लक्षात येतो. आता यानुसार एक तुम्हाला मी उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा एक 12 वर्षाचा एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे राम, की काही कारणास्तव त्याचे वडील त्यांचं निधन होते आणि त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्या रामवरती येते. तो जस्ट 12 वर्षाचा आहे आणि तो जॉब करण्यासाठी किंवा जॉबच्या शोधामध्ये तो घराच्या बाहेर पडतो आणि तो जॉब 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 शोधत राहतो. मग आता मला सांगा, जो 12 वर्षाचा राम आहे त्याला मी इथे बेरोजगार असं म्हणू शकतो का? तो किती वर्षाचा आहे? फक्त 12 वर्षाचा आहे. तर रामला इथे मी बेरोजगार असं म्हणू शकतो का? नाही. का बरं? येस, कारण की त्याचं वय किती आहे? 15 पेक्षा कमी आहे. जर लक्षात घ्या, जर एखादा व्यक्ती जर 15+ असेल तरच तो या क्रायटेरियामध्ये येतो. आणि तसे समजा तो काम करत असेल तर याचा अर्थ हा होतो की तो आहे बाल कामगार. आणि तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये बाल कामगार हे कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे नेहमी आपल्या देशामध्ये कामाचं वय किती आहे? 15+. 15+ ते कधीपर्यंत आहे? 15 ते 59. कारण की तुम्हाला माहित असेल 60 किंवा 58 वर्षे आपलं हे रिटायरमेंट इयर आहे. तर त्यानुसार तुम्हाला मग पेन्शन सुरू होते. तर त्यामुळे आपल्या देशामध्ये 15+ हे तुमचा क्रायटेरिया महत्वाचा आहे. तुम्हाला याच्या 2 व्याख्या समजून आल्यात. चला, रोजगार म्हणजे काय? 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे आणि काम करत असाल तर रोजगार. आणि बेरोजगार म्हणजे काय? 15+ आहे, काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही. येस. आता हे झाले तुमच्या 2 डेफिनेशन. आता याच्यामध्ये आणखी एक तिसरी डेफिनेशन तुमची ऍड होते, ज्याचं नाव आहे लेबर फोर्स. आता लेबर फोर्स म्हणजे काय? तर या ठिकाणी ते लेबर फोर्स याचा अर्थ हा होतो की असे काही लोक, किंवा ज्यालाच आपण एक शब्द इथे यूज केलेला आहे, आउट ऑफ लेबर फोर्स. म्हणजे असे काही लोक ज्यांचं वय हे इथे 15+ आहे, परंतु काही लोकांची काम करण्याची इच्छा पण नाही आणि ते कामही करत नाही. या लोकांना आपण इथे काय म्हणतो? या लोकांचं नाव आहे आउट ऑफ लेबर फोर्स. मला सांगा, तुम्ही इथे क्लासमध्ये अटेंड आहात, किती लोकांचं वय 15+ आहे? तर ऑलमोस्ट सगळ्यांचंच असेल. पण मला सांगा, तुमची काम करण्याची इच्छा आहे का? नाही. तुमची काम करण्याची इच्छा नाहीये. तुमचं काम काय आहे? फक्त अभ्यास करणे. का तुम्ही काम करण्यासाठी बाहेर शोधताय सध्या? नाही ना. तुम्ही फक्त अभ्यासच करताय. म्हणजे तुमचं वय हे 15+ आहे, तुमची काम करण्याची इच्छा सुद्धा नाही आणि तुम्ही कामही करत नाही. म्हणून आपण तुम्हाला काय म्हणू शकतो? आपण इथे आउट ऑफ लेबर फोर्स. येस. मग आता लक्षात घ्या, ह्या आउट ऑफ लेबर फोर्स मध्ये कोणकोणत्या लोकांचा समावेश आहे. तर यामध्ये आपण नंबर 1 सांगू शकतो या ठिकाणी इथे, ते आहे विद्यार्थी. जसं की तुम्ही विद्यार्थीच आहात, तुमचंही काम करण्याची इच्छा नाहीये, तर हे विद्यार्थी असतील. याच बरोबर असणारे आपल्या देशामध्ये गृहिणी. गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ, ज्या घरी काम करतात पण ते पैसे कमवतात का? नाही.
तर त्याला आपण इथे गृहिणी असं म्हणू शकतो. नंतर आहे पेन्शनर्स. पेन्शनर्स म्हणजे काय, ज्यांचं वय आता 60+ आहे पण आता त्यांना काम करण्याची इच्छा नाहीये. तर आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय, की ज्यांचं वय 15+ आहे परंतु काम करण्याची इच्छा नाही आणि ते कामही करत नाही, यांना आपण इथे आउट ऑफ लेबर फोर्स असं म्हणतो. म्हणजे आता तुम्हाला याच्यात 3 व्याख्या समजल्या असतील. मग आता तुम्हाला तरी सुद्धा प्रश्न पडला असेल की सर मग लेबर फोर्स म्हणजे काय. तर त्याचा अर्थ आपण इथे समजून घेऊयात, की जेव्हा तुम्ही याला इथे लेबर फोर्स असं म्हणता, या लेबर फोर्स यालाच आपण इथे मराठीमध्ये श्रमशक्ती असं म्हणतो. आणि याची जी काही व्याख्या आहे ती आपल्याला सांगितली आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन यांच्यानुसार. आपण ही व्याख्या समजून घेऊयात. यानुसार याचा अर्थ हा होतो, रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले, रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले एकूण संख्या, यांची टोटल, यांची एकूण संख्या म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला इथे लेबर फोर्स. बघा शब्दाचा अर्थ लक्षात आला का. लेबर फोर्स म्हणजे काय, रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले यांची टोटल, म्हणजे यालाच आपण इथे लेबर फोर्स असं म्हणायचं. हे समजलं इथपर्यंत. आता याच्यानंतर दुसरा एक शब्द आहे, हा झाला तुमचा लेबर फोर्स. दुसरा आहे वर्कर फोर्स. वर्कर फोर्स म्हणजे काय, की असे लोक की जे सध्या काम करत आहेत किंवा ज्यांना रोजगार असलेले यांना आपण या ठिकाणी इथे वर्क फोर्स असं म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न पडला की ह्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत का, तर नक्कीच आहे, कारण की याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे. मग आता वर्क फोर्स म्हणजे काय, रोजगार असलेले. लेबर फोर्स म्हणजे काय, रोजगार प्लस बेरोजगार असलेले यांची टोटल म्हणजेच लेबर फोर्स. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर मी तुम्हाला एक डायग्राम काढून दिला, समजा हे आहे आपल्या इथे टोटल लेबर फोर्स. तर याला मी असा डायग्राम काढू शकतो का बघा. लेबर फोर्स मध्ये हे सगळे लोक आहेत, रोजगार असलेले, बेरोजगार असलेले यांची टोटल म्हणजेच काय आहे लेबर फोर्स. लक्षात आलं. आता जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की यामध्ये वर्कर फोर्स कोण आहे, किंवा त्याला आपण वर्क फोर्स सुद्धा म्हणतो, वर्क फोर्स मध्ये हा पैकी कोणता गोल असेल, रोजगार असलेले. व्हेरी गुड. म्हणजे हे जे रोजगार असलेले लोक आहे यालाच इथे मी काय म्हणू शकतो, इथे वर्क फोर्स असं मी याला इथे म्हणू शकतो. म्हणजे आपण आतापर्यंत कोणकोणत्या व्याख्या बघितल्यात, रोजगार, बेरोजगार, आउट ऑफ लेबर फोर्स आणि वर्क फोर्स. 5 आपण व्याख्या बघितल्या. आता याचा रेफरन्स तुम्हाला आणखीन पुढे महत्वाचा आहे. चला प्रश्न विचारू मी ह्या 5 गोष्टींवरती. चला सांगा, वर्क फोर्स म्हणजे काय, रोजगार असलेले लोक म्हणजेच वर्क फोर्स. लेबर फोर्स म्हणजे काय, रोजगार असलेले आणि बेरोजगार असलेले यांची एकूण टोटल म्हणजेच लेबर फोर्स. नंतर आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय, 15+ आहे, काम करण्याची इच्छा सुद्धा नाही आणि कामही करत नाही, याला म्हणतो आपण आउट ऑफ लेबर फोर्स. तुम्हाला रोजगार आणि बेरोजगारीची व्याख्या तर माहितच आहे. आता जे आपण डिस्कशन केलं हे सगळं बेसिक होतं, परंतु आपल्या देशामध्ये स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला याच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत की रोजगार म्हणजे काय. म्हणजे जे काही आपलं नॅशनल सॅम्पल सर्व्हे आहे यांच्यानुसार आपल्या देशामध्ये 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक आहे रोजगार. स्टार्टिंगला आपण इथे बेरोजगार हा शब्द घेऊया. आता ही जी व्याख्या आहे ही कोणी सांगितलेली आहे, एक सर्वे आहे, एक संस्था आहे, याचं नाव आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. नंतर आहे न्यून रोजगार. न्यून रोजगार या शब्दाचा अर्थ हा होतो पार्ट टाइम जॉब. आणि नंतरचा पुढचा टॉपिक आहे आपला इथे, याला म्हणतो आपण इथे रोजगार. आता ही आतापर्यंत आपण जी काही व्याख्या समजून घेतली ती एकदम जनरल व्याख्या होती, पण तुम्हाला कधी कधी नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार या व्याख्या इथे विचारल्या जातात. मग आता बेरोजगार म्हणजे कोण, तर बेरोजगार या शब्दाचा अर्थ हा होतो एका आठवड्यात. मला सांगा मित्रांनो, एका आठवड्यात किती दिवस असतात,
7 दिवस असतात, पण वर्किंग डेज किती आहेत? 6. म्हणजे एका आठवड्यात एखाद्या व्यक्तीने किती दिवस काम करणे? तर आणि इथं अंदाज सांगितलेला आहे की जर एखादा व्यक्ती एका आठवड्यात 14 तासापेक्षा जर कमी काम करत असेल तर ह्या व्यक्तीला काय म्हणायचं आपण इथे? बेरोजगार. ही व्याख्या कोणी सांगितलेली आहे? यांनी सांगितलेली नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस. बेरोजगारची व्याख्या काय बघितली आपण आतापर्यंत? 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही. एकदम जनरल व्याख्या झाली. दुसरा जो अर्थ आपण इथे बघतोय तो अर्थ असा आहे की एका आठवड्यात एखाद्या व्यक्तीला 14 तासापेक्षा कमी काम मिळालेलं आहे. जर 14 तासापेक्षा जास्त काम मिळालं असेल तर रोजगार. पण याची व्याख्या आता थोडीशी इथे वेगळी दिली. न्यून रोजगार यालाच आपण इथे पार्ट टाइम जॉब असं म्हणतो. तुम्हाला पार्ट टाइम जॉब हा प्रकार माहित आहे? सांगा काय आहे पार्ट टाइम जॉब? पार्ट टाइम म्हणजे काय? तर जर 8 तास काम असेल, 10 तास काम असेल तर साधारण 4 ते 5 तास काम. तर इथे सुद्धा सारखंच आहे. न्यून रोजगार या शब्दाचा अर्थ हा होतो एका आठवड्यात एका आठवड्यात 14 ते 28 तास जर काम करत असेल एखादा व्यक्ती, किती आहे? एका आठवड्यात 14 ते 28 तास जर काम करत असेल तर त्याला म्हणायचं आपण न्यून रोजगार किंवा यालाच आपण इथे पार्ट टाइम जॉब असं म्हणायचं आहे. काही लोक पार्ट टाइम जॉब करत असतात. 6x24 म्हणजे बघा तुम्हीच, एका दिवसामध्ये समजा 4 तास असेल तर 6 दिवस 24 म्हणजे तो या कॅटेगरीमध्ये येतो पार्ट टाइम जॉब. आता दुसरा प्रकार आहे रोजगार. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार तुम्हाला याच्यावरती प्रश्न आलेले आहेत खूप वेळेस. तर लक्षात घ्या, आता इथे एका आठवड्याचं गणित नाहीये, तर इथे असं सांगितलेलं आहे एका वर्षात त्या व्यक्तीने कमीत कमी 273 दिवस आणि अशा प्रकारे एका दिवसामध्ये 8 तास जर तो काम करत असेल किंवा त्याला काम मिळत असेल तर त्यालाच आपण इथे रोजगार असं म्हणायचं. समजतंय? रोजगार या शब्दाचा अर्थ आहे यानुसार जर एखादा व्यक्ती एका वर्षात 273 दिवस अशा प्रकारे 8 तास जर काम करत असेल तर त्याला म्हणायचं आपण इथे रोजगार. मन लक्षात घ्या, जर त्याला 273 दिवस पेक्षा कमी काम मिळत असेल तर तो परत या कॅटेगरीमध्ये येतो बेरोजगार. आता ही जी व्याख्या आहे 273 दिवस, तुम्हाला सरळ सेवेला कंबाईनला तुम्हाला या प्रयोगावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार कमीत कमी किती दिवस काम मिळणं अपेक्षित आहे एका वर्षामध्ये? तर 273 दिवस. आणि एका दिवसामध्ये किती तास काम असायला हवं? 8 तास. तर यालाच आपण इथे रोजगार असं म्हणतो. तर ही जी काही व्याख्या आहे ती आपल्याला कोणी सांगितलेली आहे? नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार सांगितलेली आहे. मी तुम्हाला जनरल व्याख्या सुद्धा सांगितल्यात आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार सुद्धा सांगितल्यात. याच्यावरती आपल्याला प्रश्न आहेत. आता यामध्ये नंतर आपल्याला पुढचा पाठ बघायचा आहे की जे काही बेरोजगारी आहे भारतामध्ये, तर ह्या बेरोजगारीचे प्रकार कोणकोणते आहेत? तर भारतामध्ये मित्रांनो साधारण 13 बेरोजगारीचे प्रकार आहेत. एक याच्यामध्ये मी ऍड करतो. तर यामध्ये एकूण 12 ते 13 हे सगळे प्रकार आहेत. एकदा तुम्हाला हे एकदा प्रकार वाचता येईल? जोराने वाचा. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. दुसरी आहे अनैच्छिक बेरोजगारी म्हणजेच इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. अर्ध बेरोजगारी म्हणजे हाफ अनएम्प्लॉयमेंट. हंगामी बेरोजगारी सीजनल अनएम्प्लॉयमेंट. छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी डिस्गस अनएम्प्लॉयमेंट. तांत्रिक बेरोजगारी टेक्निकल अनएम्प्लॉयमेंट. घर्षणात्मक म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. सायक्लिक म्हणजे चक्रीय. एज्युकेटेड म्हणजे आहे सुशिक्षित बेरोजगारी. कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे आहे अंडर अनएम्प्लॉयमेंट. प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय आहे? कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे आहे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. नंतर आहे नॅचरल आणि नंतर आहे क्रॉनिक अनएम्प्लॉयमेंट. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या ह्या सरळ सेवा कंबाईन किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये या बेरोजगारीच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न आहेत. तर आज आपण याच्यावरती अतिशय सविस्तर चर्चा करूयात. 13 टॉपिक आपल्याला इन डिटेल आज आपल्याला डिस्कस करायचे आहे. तर रेडी आहात? चला पहिला प्रकार आपण इथे समजून घेऊयात. पण त्याच्या आधी जर कोणाला काही क्वेश्चन असतील, डाऊट असेल तर मला तुम्ही ते सांगू शकता.
चला, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? चला, यस योगेंद्र, काही क्वेश्चन्स आहे का सांगा. आता मला इथे इंटरॅक्ट कसं करता येईल हे मला ऑप्शन बघावं लागेल. चला, तर यामध्ये आपण इथे पहिला प्रकार समजून घेणार आहोत. हा प्रकार आहे आपला इथे ऐच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक म्हणजे काय आहे? स्वतःहून. तर याचा आपण एक इमेज बघू शकतो. हा मुलगा बघा, त्यांनी स्वतःहून जॉबला लात मारली, गरज नाही मला जॉबची. जेव्हा आपण स्वतःहून जेव्हा राजीनामा देतो, रेजिग्नेशन देतो, जेव्हा तुम्ही स्वतःहून जॉबला लात मारता, नाही चाहिए आपका जॉब, तर याला म्हणतो ऐच्छिक, व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून स्वीकारलेली. बरेचसे तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट हा शब्द ऐकला असेल. व्हॉलंटरी रिटायरमेंट म्हणजे काय? स्वतःहून घेतलेली. इथे सुद्धा काय आहे? व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे स्वतःहून तुम्ही बेरोजगार स्थिती स्वीकारलेली आहे, स्वतःहून तुम्ही रोजगार सोडलेला आहे. जेव्हा एखादा व्यक्ती काम करण्यास इच्छुक नसतो, कामाला सोडून देतो, त्यालाच म्हणतो आपण इथे ऐच्छिक बेरोजगारी. यस, समजला ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय. दुसरा प्रकार आहे इथे अनैच्छिक बेरोजगारी. आता इथे एक्झॅक्टली उलट झालेलं आहे. तुम्ही जॉबला सोडलं नाहीये, तर जे काही बॉस आहे तुमचा, त्या बॉसने तुम्हाला कामावरून काढून टाकले. आता बघा, ही इमेज तुम्ही बघू शकता. बॉसने तुम्हाला जर कामावरून काढून टाकलेला आहे, पण याचा अर्थ हा होतो की तुम्हाला रोजगार करण्याची इच्छा आहे, काम करण्याची इच्छा आहे, पण तुमची काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला बॉस काय करतो? कामावरून काढून टाकतो. तर या स्थितीला आपण इथे अनैच्छिक बेरोजगारी किंवा इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. समजलं? प्रकार एकदा परत लक्षात ठेवा. पहिला आहे ऐच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? स्वतःहून जॉब सोडणे. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय? तुमची काम करण्याची इच्छा असूनही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला कामावून सोडणे. तर असे आपण इथे दोन प्रकार समजून घेतले. आता दुसरा प्रकार आहे अर्ध बेरोजगारी. अर्ध बेरोजगारी म्हणजे काय? थोडक्यात पार्ट टाइम जॉब. म्हणजे तुम्हाला फुल टाइम जॉब करण्याची इच्छा आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला पार्ट टाइम जॉब करावे लागते. पार्ट टाइम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं असेल किती वेळ आहे? 14 ते 28 तास किंवा मग 4 तासापेक्षा कमी. याला आपण पार्ट टाइम जॉब असं म्हणतो. तर अर्ध बेरोजगारीचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. पुढे आहे हंगामी बेरोजगारी. हंगाम तुम्हाला माहित असेल, शेताचा एक विशिष्ट हंगाम असतो पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये. पण जसा तुमचा उन्हाळा स्टार्ट होतो, तसं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जॉब नसतो, म्हणजे शेतकऱ्यांना. म्हणजे जे काही शेतमजूर आहेत ते या हंगामी बेरोजगारीमध्ये येतात. जसं की इथे लक्षात घ्या, जेव्हा उन्हाळा असतो, लग्न सराई असते, तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात यांना जॉब लागतो. पण जसा पावसाळा सुरू होतो तसं काय होते? बिचारे हे सगळे बेरोजगार होतात. आईस्क्रीम वाला सुद्धा सेम. जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा खूप चांगला जॉब मिळतो, पण जसा उन्हाळा संपतो तसे ते बेरोजगार होतात. जे आपला छत्रीवाला आहे, आता पावसाळा आहे तर एकदम छान सीझन चालू आहे, रेनकोट छान पद्धतीने विकले जातात, पण जसा हिवाळा सुरू होतो तसं यांचं दुकान बंद पडते. यस, मला सांगा, यामध्ये हंगामी बेरोजगारीमध्ये लोक जे आहेत ते बेरोजगार होतात सीझन संपल्यानंतर. म्हणजे सीझननुसार रोजगार आहे आणि सीझननुसार बेरोजगार आहे. जर काही लोक जर सीझननुसार जर बेरोजगार होत असतील, तर या स्थितीला आपण इथे हंगामी बेरोजगारी असं म्हणतो. समजलं या शब्दाचा अर्थ? हंगामी बेरोजगारी म्हणजे काय? सीझननुसार जेव्हा तुम्ही बेरोजगार होता, या स्थितीला आपण इथे हंगामी बेरोजगारी असे म्हणतो.